हाय माझ्या तयारी जणांनो, सगळेजण कसे आहात? तर माहीत आहे का, आमची दिदू गेली होती पुण्याला आणि डान्स कॉम्पिटिशन होती पुण्याला, आहे ना दिदू? कुठे होती? पुण्याला आपलं ते जागेचं नाव नाही माहीत, पण पुण्याला होतं एक्झॅक्ट पुणे. हां, तर 3-4 दिवस होती तिकडे. तर काल रात्री आली, म्हणजे बौद्ध पौर्णिमेच्या दुसरा दिवस आहे हा. तर काल आली रात्री, कालची बौद्ध पौर्णिमा आणि आजचा दुसरा दिवस. आणि आज आली ती मला भेटायला. 4-5 दिवस झाले आमची काही भेट नव्हती, तर आज आली ती. आणि दिदी, तुझा डान्स परफॉर्मन्स कसा झाला बाबा? छान झाला, खूप छान झाला ना? मजा आली? आणि गणपतीच्या गाण्यावर होता? हो, मूषिक वाहनवर होता. हो का? असं छान परफॉर्मन्स झाला दीदीचा. आणि परफॉर्मन्स देऊन ती काल आली घरी आणि खूप मजा पण आली आहे दिदू. तर दीदीची एक प्रकारचं म्हणजे ट्रिप पण झाली आहे ना गं. एक्झाम झाल्याबरोबर तिला जावं लागलं पुण्याला. आणि पुढच्या महिन्यात पण आज रिझल्ट पण होता आणि रिझल्ट पण छान लागला मुलांचा. आणि पुढच्या महिन्यात पण आमची दीदी चालली, कॉम्पिटिशन आहे. आणि माहीत आहे का, दीदी एवढा छान डान्स करते ना, आता खूप छान डान्स करते. आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढली ताईंनो, भयानक कॉम्पिटिशन वाढली. आणि त्याच्यामध्ये आमची दीदी, त्या कॉम्पिटिशनमध्ये आमची दीदी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटते. इतक्या दूर दूर डान्स करायला जाते, डान्स कॉम्पिटिशनमध्ये जाते, ते खूप आहे आमच्यासाठी. तर आज आली ती. आणि चला तर आम्ही गप्पा गोष्टी करतो, मग बोलतो तुमच्यासोबत, आहे ना दीदू? आणि माहीत आहे का ताईंनो, ती आली ना तर तिचं नुसतंच चालू असते की मम्मी आपण रील बनवू, मम्मी आपण एखादं नाटक बनवू, मम्मी आपण काहीतरी करू, रेसिपी बनवू. तिला एवढा इंटरेस्ट आहे ना, खूप इंटरेस्ट आहे तिला असं शूट वगैरे करायचा. तर आपण एक नाटक बनवू म्हणे. आणि छान नाटक बनवलं तिनं. आणि पाहू शकता माझी साडी विडी पण घातली तिनं. आणि एवढी ॲक्टिव्ह आहे ना ताईंनो, खूप ॲक्टिव्ह आहे. आणि तिच्याबरोबर माहीत आहे का, आपल्यालाही ॲक्टिव्ह करते ती आली की, असं कर तसं कर म्हणून. आणि पाहू शकता हे जे आहे ना, तिनं ते स्वतःच्या मनाने नाटक बसवलं काल. हा झाडू कोणी मारला एवढ्या दिवसापासून? त्या पुष्पानी मारला. तुला काय करायचं? एवढा झाडू मारला नाही तर कसं दिसू राहिलं हे? तू झाडणं तू. एवढा घाणेरडा कोणी झाडत असते का? तू झाडणं, मग झाड. मी तर झाडते. झाडणं. आता आणि अशा प्रकारे ताईंनो आमचं नाटक होतं चालू दोघींचं. आणि बरोबर व्यवस्थित मोबाईल ठेवते आणि आपल्यासोबत बोलते. आणि माहीत आहे का ताईंनो, एवढं छान म्हणजे नाटक वगैरे करते ती तिच्याच मनाने स्वतः. म्हणजे लगेच ताबडतोब तिनं स्टोरी बनवली आणि मग ती बळी मम्मी आपण नाटक करू आपण. तर मस्त छान साडी बिडी घातली आणि तिने हे नाटक केलं. आणि माहीत आहे का, ते आली ना ताईंनो, एवढा पटकन टाईम जाते ना, माहीत पण पडत नाही. कारण की तिचं नुसतं चालू असते, असं कर तसं कर, हे करू बळी मम्मी आपण, ते करू बळी मम्मी आपण, चालूच असते तिचं. त्याच्यामुळे वेळ कुठं जाते ना माहीत पण पडत नाही. आणि पाहू शकता तुम्ही, एक सरप्राईज आणलेलं आहे. ते सरप्राईज एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. जसं तुमच्या घरी कामवाली बाई येते, ठीक आहे, कामवाली बाई येते तुमच्या घरी, त्याच्यावरून रिलेटेड आहे ते. ठीक आहे, बाय. आणि ताईंनो आता वाजलेले आहे रात्रीचे 12. आवाज कमी कर आरेश. आता वाजलेले आहे रात्रीचे 12. आणि दिदू पण थांबलेली आहे तिकडे आणि आरेश पण आहे थांबलेला. आणि दिदू म्हणे मम्मी तुझ्या हाताने मेहंदी काढून देते मी. पहा दिदू माझ्या हातावर मेहंदी काढून देत आहे. छान काढते दिदू. मस्त काढते मेहंदी. हे बघा मागून काढते मेहंदी. अजून काही आम्ही झोपलो नाही, आता सुट्या आहे त्याच्यामुळे सकाळचं काही टेन्शन नाही एवढं उठायचं. त्याच्यामुळे 12 वाजे तरी आम्ही जागी आहे.
हे बघा दीदी, दाखव गो. हे बघा, अशी डिझाईन काढून देत आहे. पाहू शकता कसं झोपला. तो पण TV पाहत आहे. आणि इकडे अन्नू पण बसलेला आहे. आणि रात्रीचे 12 वाजले ताईंनो, 12. कोणाकोणाच्या 2-2 झोपा पण झाल्या. आणि हा आहे ताईंनो दुसरा दिवस, म्हणजे रविवार. आजचा दिवस आहे हा. आणि मुलांना फ्राईड राईस चिकन फ्राईड करायचं होतं. आणि नंतर मग बिर्याणी पण करायची होती. आणि नंतर मग मटण पण करायचं होतं मला, छान ग्रेव्हीवालं. तर एवढे मेनू करायचे होते मला, कारण की मुलांना आवडतं ना, तर आपण पण ते आवडीनं करतोच. मग एकीकडे चालू आहे माझी भाजी. एकीकडे भाजी आणि एकीकडे चिकन फ्राईड, असे दोन्ही पण कामं माझे चालू होते ताईंनो. आणि खरोखर स्वयंपाक करतो म्हटलं ना ताईंनो, काहीच वेळ लागत नाही. फक्त आपल्याला सुरुवातीलाच वेळ लागते. सुरुवात केली ना आपण स्वयंपाकाला, तर पटकन स्वयंपाक होते. आणि आजचा माझा स्वयंपाक माहीत आहे का, इतक्या लवकर झाला ना, पटकन स्वयंपाक झाला. फ्राईड चिकन झालं ताईंनो आपलं, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि क्रिस्पी झालं छान. केलं आहे ना ताईंनो, याच्यामध्येच मी माहीत आहे का, बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर बिर्याणी करायची आहे मला. आता ताई हे याच कढईमध्ये टाकून देते. कढईमध्ये टाकलं ताईंनो मी. आणि माहीत आहे का, याच्यामध्येच राईस पण बॉईल झाला माझा. आता हे जे आहे ना, चिकन जर बॉईल झालं ना, मॅरिनेट केलेलं, मी याच्यामध्येच याच कढईमध्ये टाकून देईल आता. तर ताईंनो बघू शकता, माझा स्वयंपाक पण झाला, पोळ्या झाल्या, भाजी झाली, आणि बिर्याणी पण करत आहे आता. चिकन पण बॉईल झालं बिर्याणीचं. आता मी काय करते ताईंनो, याच्यामध्ये जे चिकन होतं ना बिर्याणीसाठी, ते हे बघा ग्रेव्ही याच्यामध्ये केली मी. तर आता याच्यामधलं राईस काढते मी, थोडा अर्धा काढते. पाहू शकता छान चिकन आपलं शिजलं पण. आता हे माहीत आहे का, आता या भातावरच मी हे सगळं टाकून देते. याच्यावर थोडासा भात टाकून मग हे थोडंसं होऊ देते मी. ग्रेव्ही छान झाली ताईंनो. आता हे 2 मिनिट होऊ देते ताईंनो मी. थोडंसं याच्यामध्ये तूप पण टाकते. ठेवते मी झाकण, 2 मिनिट होऊ देते, मग बंद करते. तर अशा प्रकारे ताईंनो माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ताईंनो, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. चला तर आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.